नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. आणि हे बघा, इकडे सकाळी सकाळी मी चहा पित आहेत. सकाळी म्हणजे 8:30-9 वाजले असेल. आणि हा डब्बल चहा सकाळी मुलांसोबत चहा बनतो, त्याच्यानंतर मिस्टर ड्युटीवरून आले की पुन्हा चहा करतो. तर आता चहा पिऊन घेत आहेत. आणि मला इकडे ओटा सारवायचा आहे, अंगण. आणि दूध पण काढल्याच्या नंतर आहे ना, हे दूध मी आता डेअरीकडे देत आहे. कारण की आता मग खाली बघा मुलगा गाडी घेऊन उभा आहे, तर त्याच्याकडे आता हे दूध देते डेअरीकडे जायला. आणि लगेच त्याच्यानंतर म्हटलं आता सारवून घेऊयात नाही का. कारण की माझा जो ओटा आहेत ना, ओटा आहेत शिमिट आहे, म्हणजे कोबा केलेला आहेत, पण त्याच्या पण खाली म्हटलं थोडंसं सारवून घेऊयात, कारण की चांगलं वाटतं सारवलेलं. आणि आज आहेत ना, म्हणजे चांगलं मी प्रत्येक 2-3 दिवस झाले का सारवते, एक 4-5 दिवसामधनं. पण आज खास म्हणजे आज रामनवमी आहेत, तर त्याच्यामुळे म्हटलं रामनवमीच्या निमित्तानं व्यवस्थित परत खालचा जो ओटा आहेत ना, ओट्याच्या खालची जागा मस्तपैकी सारवून घेऊयात. आणि मस्त रांगोळी वगैरे काढू नाही का. कारण की आमच्या इकडे आहेत ना, म्हणजे रामनवमीची आमच्या इकडे यात्रा असते, म्हणजे गावाची यात्रा नाही, तर आमच्या इकडे एक बाळू मामा म्हणून आहेत, म्हणजे ते दावल मलिक बाबांचं करतात. तर मग ते अंतापूर ताराबाद आहेत ना, तिकडं गेले होते. तिकडनं पायी येऊन या रामनवमीच्या दिवशी तिथे मोठी यात्रा असते नाही का, नदीकडे ठिकाणे देवाचं ते तिकडची यात्रा. तर अगदी म्हणजे गावापासून तो मिरवणूक निघते, तर आमच्या घरापासून अशी पूर्ण तिकडे नदीकडे जाते. तर मग असे आमच्या इकडं असतं. तर आता तिकडं जाणं शक्य नाही आहेत, पण तुम्हाला मी शेवटला रथ कसा मिरवतात काय तुम्हाला सर्व मी दाखवेल. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत बघा. तर हे बघा, आता हाताने काही सारवत नाही, कारण की इकडे समोर आहेत ना खूपच खाली दगड आहेत, माती आहेत, त्याच्यामुळे सर्व हाताला लागेल. तर इथे असं घोळ आहेत ना, घोळाने असं इथे मी सारवून घेत आहेत. बघा, छान वाटतं सारवलेलं. आणि त्याच्यानंतर इकडे बघा, लगेच सारवायच्या नंतर शेतात गेले, घास कापला आणि घास कापून माझ्या टाकत आहेत गौरीला. तर ही माझी क्यूट अशी छान अशी गौरी आहेत. तिला इकडे साईडलाच बांधत असते मी, कारण की त्या गायींमध्ये माझ्याकडे गोठा आहेत ना, गोठ्यामध्ये न बांधता इकडे झाड आहेत ना चिंचेचं, तर चिंचेच्या सावलीमध्ये ती मस्त बसते. आणि हे बघा, तिच्या अंगावर ना गोचीड झाली, हे बघा भरपूर प्रमाणात गोचीड झाली, तेच बघत होती मी. मागेच फवारा मारला, पण मग गोचीड काही गेले नाहीत. आता पुन्हा तिला फवारणी करावं लागेल. आणि हे बघा, सर्व आवरल्यानंतर आहेत ना, इकडे जो वाल लावला आहेत ना मी, हा तुम्हाला समोर दिसत आहे, तर त्याला वालाच्या शेंगा आलेल्या आहेत. आणि हा दुसरा वाल आहेत जो लावला मी, त्याचे काय होतं, रोज 2-3 दिवस झाले, म्हणजे दिवसाआड रोज त्याचे जे शेंडे आहेत ना, ते मोठे मोठे होत चालतात. आणि मोठे मोठे झाले का मग हवा खूप आहे, आत्ता तर हवा खूप आहे बाहेर, तर हवेमुळं ते उडतात आणि तुटतात. तर मग त्यांना असे गोलगोल जे तार आहेत ना, जो मांडव केलेला आहे मी, त्याच्यावर गुंडाळून द्यावे लागतात. तर म्हटलं आता हे सर्व असे वरती गुंडाळून देऊयात, जेणेकरून ते हवेने तुटणार नाही का. आणि हे बघा, खाली कांद्याची भाजी पण आहे. तर इतका भाजीपाला आहेत ना, म्हणजे त्याला तोडायला आणि ते निसून भाजी बनवायला वेळ नाही येत. हां, भाजी बनवतं पटकन, पण मग साफसफाई करायला पण भाजीपाला खूप वेळ लागतो नाही का. म्हणजे वालाच्या शेंगा आहे त्या आणून, म्हणजे तोडायच्या पहिले, नंतर निसून त्याची भाजी बनवणं खूप सोपं आहेत, पण तोडणं निसणं हे खूप अवघड आहे. आणि एकटी असल्यामुळे इतकं सगळं शक्य नाही होत. तर मग वेळ असला की मग तोडते. आता हे बघा, कांद्याची भाजी अक्षरशः पिवळी होऊन चालली आहेत, पण मग कापायला वेळ नाही आहेत. आणि त्यानंतर हे बघा, इकडे आहेत ना, हे दूध काढायचं मशीन आहे, ते मशीन पण केव्हाची धूत होते चांगली 1 तास. तर व्हिडिओ काढायचं काही लक्ष नाही राहिलं. तर आता हे बघा, इकडे मशीन फिट करत आहेत, कारण की थोडंसं बाहेर जायचं आहे माझ्या नणंदेच्या इकडे. तर तिकडे जाऊयात आपण, तुम्हाला पण बघायला भेटेल. तर चला मग राहा व्हिडिओमध्ये, ठीक आहेत. आणि संध्याकाळचा आजचा रामनवमीचा कार्यक्रम पण बघा. आणि हो, तिकडे जाऊन आहेत ना पटकन घरी यायचं आहे, कारण की घरी आल्यानंतर पण रामनवमीचा कार्यक्रम आहेत. त्याच्यानंतर नणंदेच्या घरी का जायचं आहेत, कारण की बटाटे आणायचे नाही का, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, मग जे वाळवणीचे पदार्थ बनवायचे आहेत म्हणून बटाटे त्यांच्या इकडनं आणायचे.
आणि त्यांनी गोळा करून ठेवलेले बटाटे शेतामधून. तर त्यांचा सारखा 2-3 दिवसापासून फोन होता की येऊन घेऊन जा. तर म्हटलं आता मग आणूयात. आणि हे बघा इकडे आज येत ना दूध काही मी काढणार नाही, संध्याकाळी मुलगा काढून घेईल क्लासवरून आल्यावर. तर त्याच्यासाठी आता इकडे हे जे मशीन आहेत ना दूध काढायचं, मी आज धुतलं फायनली, कारण थोडंसं इतकं काही काम नव्हतं, दिवसभर वेळ होता, शेतामध्ये जायचं नव्हतं आज. तर म्हटलं हे धुवून काढावं. तर हे मस्त धुवून काढलं. तर धुवायचा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा राहिला, तर नेक्स्ट टाईम जेव्हा धुईल ना तेव्हा पूर्ण दाखवील मी. आणि आता हे फिटिंग करायचा व्हिडिओ बघा, अशा पद्धतीनं फिटिंग करायचं असतं. तर म्हटलं त्याला काही जमणार नाही फिट करायला, आपणच आपल्या हातानं फिट वगैरे करून देऊयात, मग तो दूध काढून घेईल नाही का. तर चला हे बघा आता सर्व व्यवस्थितपणे फिट करत आहेत मी इकडे. तर हे बघा मित्रांनो, आत्ता सर्व आवरले आणि 4:30 झाली आहेत. गाईंचं पण सर्व झालं, गाईंचा चारा वगैरे झाला. आणि इकडे मी दूध काढायचं मशीन पण इकडे बघा, इकडे खाली हे दूध काढायचं मशीन पण मी इकडे धुतलं आहेत, म्हणजे व्यवस्थित मध्ये धुवून काढलं आणि जॉईंट पण करून दिले आहेत. आणि आता थोडंसं बाहेर जायचं आहे माझ्या नणंदेच्या घरी. तर मग चला, मग तुम्हाला घेऊन जाते मी तिकडे. आणि तिकडे गेल्यावर आहे ना तिकडनं आणायचे, मला एक वस्तू आणायची, ती काय आणणार आहे काय नाही व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा, तुम्हाला समजेलच. आणि वारं खूप आहेत बघा, खूप सारी हवा चालू आहेत. तर चला मग आता तिकडे पण जायचं आहे. आणि आज दुसरं म्हणजे आज आहेत रामनवमी. तर रामनवमीच्या माझ्याकडनं तुमच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर हा दिवस खूपच छान जाऊ सर्वांना. आणि खरंच की आमच्या इकडे रामनवमीची किती मस्त यात्रा नाही आहे, तिथे दर्गा आहेत आमच्या इकडे. तर दर्गेवर खूप रामनवमीचा दर्गेवर मोठा कार्यक्रम असतो, राम लक्ष्मण सीता तयार करतात. तुम्ही व्हिडिओच्या शेवटला बघा, तुम्हाला सर्व दाखवेल मी, ठीक आहे. पण तो कार्यक्रम संध्याकाळचा आहे. बाय. आहे का? देऊ का अजून पैसे? इकडे हा, इकडे जरा अजून 2 पुढे अंदर येतात. आणि हे बघा चाललो आहोत ताईंच्या घरी आमच्या. तर तुम्ही पण चला, तुम्हाला पण बघायला भेटेल. तर त्यांनी ना एक 8 दिवसापूर्वी म्हणजे 4-5 दिवसापासून बटाटे गोळा करायला जात होते दुसऱ्याच्या शेतामध्ये. तर त्या मला रोज बोलता की बटाटे गोळा करून ठेवले, खराब होत चालले, घेऊन जा. आणि त्याच्यानंतर हे बघा इकडे आलो आहोत पंपावर पेट्रोल भरण्यासाठी, पण पेट्रोल शिल्लक नव्हतं. आणि नुकतंच तिथे हे बघा पेट्रोलची गाडी आली होती नाही का, टँकर आला होता पेट्रोलचा. तर आत्ता ह्या टँकरमधून पेट्रोल खाली होईल पहिले आणि नंतर मग पेट्रोल टाकतील नाही का गाड्यांमध्ये. हे बघा पेट्रोलची आली आहे तिकडे टँकर मोठा. आणि हे बघा आता फायनली पोचलो आहोत. तर हे त्यांच्या इथलं भाजी मार्केट आहे, तर म्हटलं करावं शूट. आणि त्यानंतर हे बघा त्यांच्या घराकडे चाललो आहे तिकडे. तर चला मग जाऊयात त्यांच्या घराकडे. आणि हे बघा त्यांचं ना आता खूप दिवसामधून आलो, म्हणजे एक चांगलं वर्ष झाले असेल, तसं तिकडे गेलेलो नव्हतो. तर आता खूप दिवसातून आलं, पण खूप छान म्हणजे एकदम प्रगती झाली आहे बघा. त्यांच्याकडे हे राजाभाऊ आजेचं मोठं असं सभागृह झालं आहेत. हे बघा गावात राहतात त्या. तर मग आता त्यांच्या घरी आलो इकडे. बघा हे आहे त्यांचं घर आणि ते आमच्यासाठी बनवत आहेत मस्तपैकी चहा. हे त्यांचं देवघर आहेत आणि चहा बनवताय इकडे त्या. आणि चहा होत होता तोपर्यंत म्हटले कप वगैरे आहे ना ते धुवून काढावेत. तर कप धुवून काढत होती मी. तर ह्या माझ्या सगळ्यात मोठ्या नणंदबाई आहेत.
तर त्यांच्या इकडेच गेलो होतो. तर आता मस्तपैकी चहा वगैरे पिऊ. आणि माझ्या दुसऱ्या ज्या नणंदबाई आहे ना त्यांच्या घरी पण जायचे. त्या ह्या दोघी जणी आहेत ना, म्हणजे या सख्या मावस बहिणी दोघी जणी एकाच गावात राहतात. तर मग यांच्याकडे पण आलो आणि त्यांच्याकडे जायचे. तर हे बघा लगेच आता त्यांच्या घरी पण आलो इकडे आम्ही. कलरचे नसेल पहिले ना, कलरचे त्याला परत करून घेतलं कलर दिला मला खराब नव्हते पण दिला एकदम भारी दिसते. खाली कलर काय भांडी धुवायचे. तुम्ही काहीच आणलं नाही, तुम्हाला सांगितलं काहीच आणलं नाही. किलो हा आता पुढे ऐका ना, आकडे येडच बघ इकडे समोर किराणा दुकान आहे ना. इकडे आहे शेजारी. हां चल आपण आणू मग चल. आणि आमच्या ताईंना काहीतरी वस्तू घ्यायच्या होत्या किराणा दुकानांमधून. तर म्हटलं चला मग तुम्हाला काय हवंय ते घ्या, मी घेऊन देते. तर मग त्यांना घेऊन लगेच तिकडे गेलो आणि तिकडे पण किराणा दुकानामध्ये वस्तू घेऊन दिल्या. कारण त्यांचं असं मत होतं की आता किराणा दुकानं बंद होणार आहे, लॉकडाऊन लागणार आहे असं काही. तर म्हटलं चला तुम्हाला काय हवं ते घेऊ, आपण तिथे जाऊ. तर मग त्यांना घेऊन देत होती. तोपर्यंत माझे मिस्टर आता शेजारी तिकडे आहेत ना, मेडिकल आहे म्हणजे मी ज्यांच्या घरी गेले ना, माझ्या भाचीचं मेडिकल आहे, त्या मेडिकलमध्ये गेले होते ते. आणि त्याच्यानंतर हे बघा इकडे आलो आहोत माझ्या भावाच्या घरी, म्हणजे माझ्या माहेरी. आणि माझ्या भाऊजाईला बोलले होते की स्वयंपाक बनवून ठेव, आम्ही येतो जेवण करायला. तर तिनं इथे मस्तपैकी पोळ्या, पापड, भात, पनीर भाजी मस्तपैकी स्वयंपाक बनवून ठेवला आहे. आता आम्ही सर्व इथे जेवण करतो. तर इतकं काही शूट नाही केलं कारण थोडंसं अंधार होतं, मग शूट नाही झालं इतकं काही. अभ्यास करतो तू? आमच्या घरी येतं ना पुढच्या वर्षी बरं का. उन्हाळ्यात का? उन्हाळ्यात नाही रे, पुढच्या वर्षी शाळेमध्ये. हा पारणाव्या मग खाऊन पाहिला. तुझ्या मम्मीला द्यायचे आहे ना, कधी लिहा आज गेली मग घेऊन जायच्या ना तो. आणि माहेरी जायचं एवढं काही नव्हतं, पण म्हटलं आता मोठी गाडी आणली आहेत, मग मोठी गाडीमध्ये मग तिकडनं बटाटे घेतले. मग माहेरवरून कुरडई, पापड मग हे घेऊन चालले, कारण की मला काही करायचं नाही आहे तर त्याच्यामुळे. तर मग आता हे बघा, आता माझी भाऊजाई आहेत ती कुरडई पापड मला देत आहेत. तर ह्या पापड्या वगैरे इथे खोक्यामध्ये भरून घेऊन चाललो आम्ही सर्व. आणि आता फायनली चाललो आहोत घरी, कारण की तिथे काही जास्त वेळ थांबणं झालंच नाही. आणि हे बघा माझ्या तोंडाकडे बघून तुम्हाला वाटलं असेल झोप लागली आहे. ते 10:30 पावणे 11 झालेत, खूप वेळ झाला. सारखं तिकडे जाय इकडे जाय, खूप फिरणं झालं, घरी पण काम होतं. तर सर्व घेऊन चाललो आहोत घरी. आणि घरी मुलगा पण उपाशी येत, स्वयंपाक नव्हती करून आली नाही का, थोडं लवकर निघालो होतो मुलगा माझे सासरे. तर आता इकडे माहेरीवरूनच डब्बा घेतला मी भरून, पनीर भाजी, पोळ्या, भात नाही घेतला, पोळ्या आणि भाजी घेतली. भात घरी जाऊन बनवायला म्हटलं. तर मग आता त्यांच्यासाठी जेवण करायला पण घेतले आणि चाललो आहोत आता घरी, कारण इतक्या उशिरा काही स्वयंपाक बनवणं पॉसिबल नाही आहेत. 10:30 वाजले आहेत. तर म्हटलं आता घरी जाऊन त्यांना जेवण करायला देऊयात. तर चला मग आता. वाकडा तिकडा कावाच चालू राहिला. बाहेर रोड झालाय ना, पण कसं नाही का म्हणून चांगलं झालं म्हणून असं काम चालू असतं. हा पाय पाटा आला इकडं आता. तर ठीक आहे, ती व्हिडिओची एंडिंग करते, कारण की इथून पुढे काही व्हिडिओ शूट होणार नाही, कंटाळा खूप आला आहे. ठीक आहे, चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, आणि कमेंट करायला विसरू नका. गुड नाईट. तर थांबा लगेच गुड नाईट नका करू मला, आणि मी पण नाही करत तुम्हाला, कारण की आत्ता मी तुम्हाला बोलली होती ना की रामनवमीचं जे आहे ती यात्रा ती तुम्हाला दाखवल.
तर हे बघा दर्गेवर आता हे चालली आहेत मिरवणूक. तर याच्यामध्ये रथ हे मस्त, त्याच्यामध्ये जे बाबा आहेत ना, बाळू बाबा म्हणून, तर ते बसलेले आहेत. तर हे मिरवणूक काढतात तिकडे त्यांच्या देवाची. आणि मग तिकडे गेले का देवाच्या ठिकाणी, मग तिथं मोठं असं जेवण वगैरे भंडारा असतो नाही का. तर हे बघा आता आली आहेत मिरवणूक. बघा तुम्हाला दाखवते मिरवणूक. तर बघा अशा पद्धतीनं रथ वगैरे चाललाय, त्यांची पालखी आहेत आणि बायका अशा कळस वगैरे घेऊन चाललाय, मस्त नटल्या वगैरे सर्व नाही का, साज शृंगार करून चालल्यात, डोक्यावर कळशी घेऊन. आणि पाहुणे मंडळी इतकी आली आहेत बाहेर, म्हणजे बाहेर गावावरून खूप पाहुणे आलेले आहेत. तर या सगळे तिकडं गेले की मग तिकडे जेवण वगैरे होतं. काही तर आदल्या दिवशी मुक्कामी आले होते, काही आत्ता आले होते. तर बघा किती गर्दी आहेत ना, प्रचंड गर्दी आहेत. तर त्या कार्यक्रमाला 1 वर्ष गेली होती मी, आय थिंक, मला आठवत नाही इतकं, पण जात नाही कारण की खूप लांब आहेत, नदीकडे, अक्षरशः नदीकडे. तर मग इतक्या लांब जायचं नाही का, तर मग मी नाही जात. 1 वेळा गेली होती. पण तुम्ही माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये बघा, मी तुम्हाला दिवसा तिथलं चित्र दाखवलेले दर्गेवरचं आहे ते शूट. आणि तसं जर मला जमलं ना तर पुन्हा मी जाऊन तिथलं शूट तुम्हाला दाखवेल. खूप छान आहे, आजूबाजूला मोर आहे, नदी आहेत आणि देवाचं ठिकाण तिथे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे, खूप छान वाटतं. तर हे बघा घोडे सजवले आहेत. पाठीमागे पण ट्रॅक्टर आहे वाटतं. हा ट्रॅक्टरमध्ये काही बसले आहेत नाही का, लोक ट्रॅक्टरमध्ये बसले आहेत. तर खूप मस्त वातावरण वाटत होतं, खूपच मस्त वाटत होतं. हे बघा आता याच्यात काय आहेत, कसली मूर्ती वाटतं नाही का, बघितलीच नाही कसली मूर्ती तिकडे. तर हे बघा खूपच गर्दी आहे, काही लोक गाडीवर चालले, काही पायी चालले आहेत. आणि हा रथ आहे बघा, हा रथ पण बघा किती सजवला आहेत, मस्त. मस्तपैकी रथ सजवला आहेत. तुम्हाला ते बाबा दाखवते मी. तर हे बघा, हे ते बाबा लोक आहेत. हे बघा, ज्यांच्या गळ्यामध्ये असे हार वगैरे आहेत ना, ते हे बाबा आहेत. तर हे बाळू बाबा आहेत, नंतर त्यांचा मुलगा आहेत. आणि पाठीमागे पण एक रथ आहे, बहुतेक पाठीमागे एक रथ सजलेला आहे. तर गावातून दर्शन करून ना, प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे करून मग ते पुढं जात आहेत. हां, त्या रथामध्ये राम लक्ष्मण सीता बसलेले आहेत, बरोबर बघा, आहे बघा, राम लक्ष्मण सीता आहेत. तर छोटे छोटे मुलं आहेत, त्यांच्या प्रतिमा तयार करून तिथं बसवले आहेत. आणि मग आत्ता इतके सर्व लोक आहेत, तर तिकडे जाऊन पण जेवण वगैरे करतील. खूप मोठा तिकडे पण कार्यक्रम आहे त्या देवाच्या ठिकाणी दर्गेवर. पण मग तिकडे नाही जायला पॉसिबल नाही का, नदी येत, भीती वाटते. माझे मिस्टर काय येते नाही, ते बोलतात तू एकटी जाय, पण एकटी इतक्या लांब कसं जायचं नाही का मुलांना घेऊन. तर मग मी पण नाही जात. तर हे बघा मस्त DJ वगैरे लावलेला आहे, राम लक्ष्मण सीता मस्त रथामध्ये स्वार आहेत. तर खूप वेळ कार्यक्रम चालतो, खूप रात्रभर हा कार्यक्रम चालत असतो. लवकर काही संपत नाही, रात्रभर चालू असतो. आणि ह्या वर्षी जास्तच म्हणजे सजावट वगैरे खूप छान केलेली आहे. दरवर्षी असा रथ वगैरे नसतो, 2 रथ गेले ना, एक पुढे गेला, एक हा मागून. हे बघा खूप मस्त वाटत होतं.